आणि आता आपल्यासोबत 95व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले भारत सासणे सर जोडले गेलेले आहेत। सासणे सर, एक मोठा असा निर्णय आपण बघतोय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा। होय 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 होय। हॅलो। हो सर, तुमचा आवाज पोहोचतोय। हां हां। बहुप्रतीक्षित असा हा एक निर्णय आपल्या समोर आलेला आहे आणि अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे। अनेकांनी अनेक पातळ्यांवर अनेक स्तरावर आपण प्रयत्न केले, शासनाकडे केंद्र शासनाकडे सतत पाठपुरावा केला, पुरावे दिले। 2000 वर्षापासून ही भाषा बोलली जाते आहे, लिहिली जाते आहे, याचे सगळे पुरावे आपण दिले आणि त्याचा विचार मात्र होत नव्हता। याच्याबद्दल कधी निराशा वाटत होती, कधी देखील व्यक्त केला जात होता, परंतु काय कारण काही जरी असली तरी आता त्याला एक जो आपल्याला पाहिजे होता तो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट। माझ्या मते ही एक मानसशास्त्रीय घटना पाहिजे, कारण त्यामुळे आपल्यामध्ये जो काही एक अभिमानाचा मुद्दा होता, जो मागे पडत चालला होता, तो आता दृढ झालेला आहे, अधोरेखित झालेला आहे। त्यामुळे ही माझी मराठी भाषा अभिजात आहे आणि त्यामुळे त्याचे काही लौकिक अलौकिक जे काही परिणाम होणार आहेत आणि ज्याचे फायदे होणार आहेत ते फायदे तर होतच राहतील, परंतु त्याहीपेक्षा मराठी माणसाला जो स्वाभिमानाचा मुद्दा जो रेंगाळला होता तो अधोरेखित झाला, घट्ट झाला, असं मला स्वतःला वाटतं। अगदी अगदी। भारत सर, मला या दृष्टीने आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, कारण आपण बघतोय गेल्या काही वर्षामध्ये जर तरुण लेखक असतील, कवी असतील, हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लिहित आहेत, अगदी राज्यभरामधले। तर ज्या वेळेला आपल्या भाषेला अशा पद्धतीचा दर्जा मिळतो तेव्हा साहित्यिक म्हणून, लेखक म्हणून आपली जबाबदारी किती वाढते? मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून करावा ही प्रत्येकाची जबाबदारी तर आहेच आहे, परंतु साहित्यिकाला साहित्य लिहित असताना आमची मराठी भाषा आणि त्याचा वापर आपण कसा करतो आहे याची एक जाणीव निर्माण होणं, म्हणून मगाशी मी म्हटलं की एक मानसशास्त्रीय घटना आहे। त्यामुळे आमची पाठीचा कणा ताठ झाला, मान ताठ झाली, आमच्या मनामध्ये एक प्रकारचा अभिमान जो होता तो पुन्हा एकदा जागृत झाला, घट्ट झाला, अधोरेखित झाला आणि त्यामुळे लेखकांना देखील नव्या लेखकांना देखील त्यामुळे प्रेरणा मिळणार आहे असं मला स्वतःला वाटतं। अगदी भारत सर, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही बातचीत केलीत यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।